आपल्याकडे आज या महाराष्ट्रामध्ये मजबूत पक्ष आपला आज तयार झाला आहे। आपल्याकडे आता 1,42,00,000 या ठिकाणी सक्रिय सदस्य असलेला पक्ष आपण गठीत केला आहे आणि 1,01,82 बूथवर आता आपले सर्व बूथ अध्यक्ष झाले आहे। खरं तर या ठिकाणी मी रवी चव्हाणचे अभिनंदन करेल। रवी चव्हाणजींनी या 2 महिन्यामध्ये प्रवास करून 1280 मंडळात देवेंद्रजी आमच्या आता 1200 मंडळापेक्षा 1280 मंडळं, 1280 मंडळापैकी 1080 मंडळ पूर्ण झाले आणि लवकरच आता आपले पूर्ण जिल्हे गठीत होतो आहे। या 10 तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचं गठन होणार आहे। आपलं संघटन पर्व आता या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे। निश्चितपणे आपल्याला पुढच्या काळामध्ये मी सांगितलं होतं शिर्डीच्या अधिवेशनामध्ये देवेंद्रजी आणि आपले सर्व मान्य अमितभाई आपले सर्व नेते होते की 2024चं वर्ष हे नेत्यांचं वर्ष होतं, लोकसभेच्या निवडणुकीचं विधानसभेच्या निवडणुकीचं वर्ष होतं। 2025 आता हे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचं वर्ष आहे। आणि आपला आज बघितला असाल आज जो निकाल आलाय सुप्रीम कोर्टाचा, देवेंद्रजी बोलतील पण आपल्या सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निकालाचं अभिनंदन करत असताना 27% ओबीसी आरक्षण हे सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलं आणि हे करत असताना खऱ्या अर्थाने मी आता आपल्याला सांगतो 13,000 कार्यकर्त्यांना निवडणुकीला समोर जायचं आहे। महायुती आपल्याला निवडणूक लढायची आहे महायुतीमध्ये, पण हे करत असताना माझी विनंती आहे आता इथनं देवेंद्रजी आज या मेळाव्यातनं खऱ्या अर्थानं आपल्याला या महाराष्ट्राला उद्बोधन करतीलच, पण आजपासून आपल्याला निवडणुकीची तयारी सुरू करायची आहे। आजपासून आपल्याला निवडणुकीची तयारी सुरू करायची आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका, सर्व जिल्हा परिषदा, सर्व पंचायत समित्या, सर्व नगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे आपले सर्व लोक निवडून आले पाहिजे याकरता कामाला लागायचं आहे। एवढंच या ठिकाणी मी सांगतो।